आतापर्यंत आपण वेगवेगळे कन्सेप्ट क्लिअर केलेत. इनहेरिटन्सचं चॅप्टर आपण बघितलं होतं. इनहेरिटन्स म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणकोणते, डायरेक्ट इनडायरेक्ट बेस्ड क्लासेस काय असतात, व्हर्च्युअल फंक्शन्स काय असतात, हे आपण बघितलं. या चॅप्टर्स मध्ये अजून काही डाऊट बरं कोणाला, रिवाइज केलं तुम्ही? हो सर. काय प्रॉब्लेम कुठल्या टॉपिकला? नाही सर, डिस्ट्रक्टर म्हणजे सांगून द्या ना. हा डिस्ट्रक्टर. ओके, हो. बघा, डिस्ट्रक्टर हाही एक क्लासचा मेंबर फंक्शन असतो, ज्याला क्लासच्या नावाने तयार करतात. फक्त कन्स्ट्रक्टर जो आहे क्लासचे मेंबर कन्स्ट्रक्ट करतो, तर डिस्ट्रक्टर हा क्लासचे मेंबर्स डिस्ट्रॉय करतो. कन्स्ट्रक्टर द्वारे जे मेंबर कन्स्ट्रक्ट केले असतील त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम आपण डिस्ट्रक्टर फंक्शन द्वारे करतो. हा डिस्ट्रक्टर फंक्शन क्लासच्याच नावाने तयार करणार आणि त्याचा नावाचा आधी फक्त टिल्ड ऑपरेटर वापरायचा असतो. हा टिल्ड ऑपरेटर जो एस्केप कीचा खाली असतो, हा असा सिंबल आहे बघा टिल्ड ऑपरेटरचा. या डिस्ट्रक्टर फंक्शनला आर्ग्युमेंट पास केले जात नाहीत, कुठलाही पॅरामीटर त्याला पास करणार नाही आपण. डिस्ट्रक्टर बनवायचं असेल तर असा सिंटॅक्स फॉलो करायचा, टिल्ड, क्लास नेम, ब्रॅकेट आणि कर्ली ब्रेस मध्ये त्याची बॉडी मेन्शन करायचं. डिस्ट्रक्टर फंक्शन कंपायलर कॉल इम्प्लिसिटली. डिस्ट्रक्टर फंक्शन जो आहे तो पण ऑटोमॅटिक कॉल केला जाईल. केव्हा कॉल होतो हा, तर ज्या ठिकाणी ब्लॉक किंवा फंक्शन क्लोज होतो, म्हणजे कर्ली ब्रॅकेट, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आपण ज्या ठिकाणी देणार त्या ठिकाणी हा डिस्ट्रक्टर फंक्शन इम्प्लिसिटली म्हणजे ऑटोमॅटिकली कॉल केला जाईल. आणि कन्स्ट्रक्टर द्वारे जे काही मेमरी रिझर्व केली असेल त्याला डिलीट ऑपरेटरचा वापर करून या ठिकाणी फ्री केलं जात असतं. हे डिस्ट्रक्टर फंक्शन. क्लिअर एवढं? हो सर. हे अशा पद्धतीने क्लासमध्ये आपण त्याला बनवला होता आणि कर्ली ब्रॅकेट जिथं कम्प्लीट होणार त्या ठिकाणी तो डिस्ट्रक्टर फंक्शन कॉल केला जाईल. कन्स्ट्रक्टर केव्हा कॉल होतो बरं? कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट केला की डिस्ट्रक्टर हा कॉल केला जात असतो. तसा कन्स्ट्रक्टर केव्हा एक्झिक्यूट केला जाईल बरं? रिव्हिजन केलं तुम्ही बरं? कन्स्ट्रक्टर केव्हा कॉल होतो तुला? बघा, क्लासचे दोन मेंबर फंक्शन असतात, एक कन्स्ट्रक्टर असतो तो दुसरा डिस्ट्रक्टर असतो. क्लासचे मेंबर कन्स्ट्रक्ट करायचे असतील तर त्यासाठी कन्स्ट्रक्टर फंक्शन वापरला जातो. कन्स्ट्रक्टर फंक्शन जो आहे तो क्लासच्याच नावाने तयार करतात. कन्स्ट्रक्टर फंक्शन हा व्हॅल्यू रिटर्न करू शकत नाही, म्हणून त्याला कुठलाही रिटर्न टाईप नसतो. कन्स्ट्रक्टर फंक्शन आपण कॉल करणार नाही. ऑब्जेक्ट क्रिएट केला, आपण ऑब्जेक्ट ज्या वेळेस क्रिएट करतो त्यावेळेस कन्स्ट्रक्टर फंक्शन ऑटोमॅटिकली कॉल केला जात असतो, बरोबर. आणि क्लासचे मेंबर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण त्याचा वापर करणार. जनरली क्लासचे मेंबर क्लासमध्ये आपण इनिशियलाइज करू शकत नाही, त्याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्टर फंक्शनच्या मदतीने ते क्लासचे मेंबर इनिशियलाइज करता येऊ शकते. म्हणून आपण कन्स्ट्रक्टर फंक्शन वापरले पाहिजे. आणि कन्स्ट्रक्टरद्वारे जे मेंबर कन्स्ट्रक्ट केले असतील त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी डिस्ट्रक्टर फंक्शन्स आपण वापरत असतो. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. अभ्यास करा बरं, नाही तर बस ते विसरून जाणार. पुढे पुढे जातोय आपण. आता पुढचा जो कंटेंट आहे तर तो म्हणजे टेम्पलेट आणि एक्सेप्शन हँडलिंग. आता टेम्पलेट काय आहे तर तो कन्सेप्ट इकडे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. टेम्पलेट म्हणजे एक प्रकारचा साचा असतो, जसं एक फॉर्मॅट असतो, जसं आपण एखादा मूर्ती बनवण्याचा साचा असतो आपल्याला दिलेला, त्या पद्धतीचा हा या ठिकाणी एक फॉर्मॅट राहील, एक ढाचा राहील. त्याचा आपल्याला आपला डेटा पास आउट करायचा आहे आणि आपल्याला दिलेलं वर्क किंवा आपल्याला सांगितलेलं टास्क परफॉर्म करून घ्यायचा आहे. तर या टेम्पलेट बद्दल इथं आता माहिती आपण घेणार आहोत.
to template function is to template the function of generic class can be created. Generic means जनरल सिच्युएशन मध्ये वापरण्यासारखा. जनरिक मीन्स जनरल सिच्युएशन मध्ये वापरण्याजोगा त्याला आपण म्हणत असतो जनरिक. या जनरिक मध्ये जनरिक फंक्शन आणि जनरिक क्लास अशा दोन गोष्टी त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. याला जनरिक म्हणा किंवा मग टेम्पलेट म्हणा. टेम्पलेट फंक्शन किंवा जनरिक फंक्शन हा एकच कन्सेप्ट. टेम्पलेट क्लास किंवा जनरिक क्लास हा एकच कन्सेप्ट. टेम्पलेट म्हणा किंवा मग जनरिक म्हणा. आता या टेम्पलेटचा वापर आपण का करणार, जनरिक फंक्शनचा वापर आपण का करणार, जसं आपल्याला सांगितलं की कुठल्या तरी दोन इंटिजर व्हेरिएबलचं कंपॅरिझन करा आणि त्याच्यातनं मोठा नंबर फाइंड आउट करून प्रिंट करा. बरोबर. जर आपल्याला सांगितलं दोन इंटिजर व्हेरिएबलचं कंपॅरिझन करा आणि त्यातनं लार्ज नंबर फाइंड आउट करून आपल्याला डिस्प्ले करा, तर आपण काय करणार, इंटिजर रिटर्न टाइप असलेला एक कंपेअर नावाचा फंक्शन घेतला. याला दोन पॅरामीटर्स पास केले इंटिजर प्रकारचे. बरोबर. तर याच्याद्वारे लार्ज व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करून मिळणार आहे. कोणत्या प्रकारची राहील ती लार्ज व्हॅल्यू, तर इंटिजर प्रकारची राहील. आता आपण जर समजा इंटिजर व्हॅल्यूचा कंपॅरिझन साठी एक कंपेअर फंक्शन बनवला आणि त्याला जर आपण फ्लोट व्हॅल्यू पास केल्या आणि कंपेअर करायला गेलो तर करेल का बरं ते? नाही सर. नाही करणार. मग आपल्याला काय करावं लागेल, तर फ्लोट रिटर्न टाइप असलेला दुसरा एक कंपेअर फंक्शन या ठिकाणी घ्यायला लागेल आणि त्याला फ्लोट पॅरामीटर पास करावे लागतील. बरोबर. म्हणजे काम एकच आहे, टास्क एकच आहे, कंपॅरिझन करणं, पण इथं डेटा टाइप वेगवेगळा होतोय. तर आपल्याला दोन डेफिनेशन लिहावे लागतात. जर या दोघं फंक्शन्सला कॅरेक्टर टाइपचा व्हॅल्यू पास करायला गेलो आणि त्याच्यातनं लार्ज नंबर फाइंड करायचा, लार्ज कॅरेक्टर कोणतं ते फाइंड करायचं ठरवलं तर होईल का बरं? हो. हो. कॅरेक्टर टाइपचा व्हॅल्यू कंपेअर करेल हे? नाही सर. नाही करणार. कॅरेक्टर व्हॅल्यू पण करणार नाही, कारण त्याचा रिटर्न टाइप पण इंटिजर आहे, पॅरामीटर इंटिजर देतोय. फ्लोट पॅरामीटर वाल्याला फंक्शनला पण आपण कॅरेक्टर द्यायला गेलो तर ते घेणार नाही. मग परत काय करावं लागेल, कॅरेक्टर साठी वेगळं कंपेअर फंक्शन आपल्याला घ्यायला लागेल आणि त्याला दोन कॅरेक्टर्स पास करावे लागतील या पद्धतीने. म्हणजे इथं पण काम तेच आहे पण डेटा टाइप वेगळा आहे, तर आपल्याला वेगळं फंक्शन घ्यावं लागतंय. जर आपण स्ट्रिंग पास करायचं म्हणलं तरी पण हे तिघं फंक्शन घेणार नाही, त्याला अजून वेगळं काही फंक्शन आपल्याला तयार करावं लागेल. म्हणजे इथं जर समजा डेटा फरक करतोय, डेटा वेगळा आहे, तर त्या ठिकाणी डेफिनेशन वेगळं लिहावं लागतंय नॉर्मल सिच्युएशन मध्ये. असं नको व्हायला. आपण फंक्शन एकच लिहून ठेवणार आणि त्याला कोणत्याही टाईपचा डेटा आपण पास केला तर त्याचं कंपॅरिझन त्याने केलं पाहिजे. तर मग त्याच्यासाठी आपण या टेम्पलेट फंक्शनचा वापर करू शकतो. आता हा टेम्पलेट फंक्शन नेमका वापरायचा कसा, तर बघा, फक्त आपण कंपॅरिझन करणार आहोत. सुरुवातीला दोन इंटिजर व्हॅल्यूचं कंपॅरिझन आपण करणार, मग त्याच्यासाठी टेम्पलेट फंक्शन वापरून प्रोग्राम कसा आपण घेऊ शकतो तर ते इकडे लक्षात घ्यायचं आहे. आपण कंपायलरला आलो, सेव्ह केला प्रोग्राम. याच्यात temp1.cpp void main bracket open close then clr fch एवढं झालं. यात hash include iostream.h hash include conio.h आणि याला इतर सेव्ह केलं. एवढं झालं है ना. आता आपल्याला कंपॅरिझन करण्यासाठी फंक्शन बनवायचं आहे. टेम्पलेट फंक्शन या ठिकाणी घ्यायचं आहे. तर टेम्पलेट फंक्शन बनवण्यासाठी टेम्पलेट कीवर्डचा वापर आपण करणार. या ठिकाणी टेम्पलेट कीवर्ड वापरलं आणि क्लास एक्स असं काहीतरी क्लासला नाव दिलं, अँगल ब्रॅकेट मध्ये दिलं, लेस दॅन ग्रेटर दॅनच्या आतमध्ये क्लास एक्स आपण या ठिकाणी दिलं. नंतर एक्स हा रिटर्न टाइप ठेवला आणि कंपेअर नावाचा फंक्शन बनवला. या कंपेअर फंक्शनला दोन पॅरामीटर पास करणार, एक्स ए आणि एक्स बी. इथं स्पेसिफिक डेटा टाइप आपण देणार नाही,
इथं एक्स हा एक टाईप आपण बनवला आहे आणि त्या पद्धतीने त्याचं कंपॅरिझन करणार आहोत. म्हणजे इथं दोन पॅरामीटर जे पास केले जातील फंक्शनला ए आणि बी नावाचे, त्यांचा टाईप राहील एक्स. हा एक्स कुठून आला, तर हा एक्स इथून आला, क्लास एक्स असा जो बनवला तर तो या ठिकाणी घेतला जातो. म्हणजे इथं असा एक स्पेशल डेटा टाईप दिला नाही, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, लॉंग, डबल असं काहीच दिलं नाही. आपण क्लास एक्स बनवला आणि ऍज अ टाईप म्हणून आपण त्या एक्सचं नाव या ठिकाणी दोघं पॅरामीटर्सला असाइन केलं, बरोबर. आणि जो पॅरामीटर पास केला जाणार आहे तो पण एक्स टाईपचाच राहणार आहे. एवढं क्लिअर. हे नाव तुम्ही काही देऊ शकता, एक्सच्या ऐवजी आपलं स्वतःचं नाव टाकलं तरी चालणार. एवढं हो क्लिअर. सर. आता हे आल्यानंतर यात आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. दोन व्हॅल्यूजचं कंपॅरिझन काय करणार, तर इफ ए ग्रेटर दॅन बी आहे का चेक केलं पाहिजे. जर ए ग्रेटर दॅन बी असेल तर रिटर्न ए करेल, अदरवाईज एल्स रिटर्न बी करेल, असं त्याने केलं पाहिजे. सेव एवढं झालं है ना. बस इथपर्यंतच आपण केलं. तर ह्या कन्सेप्टला म्हणणार टेम्पलेट फंक्शन. आता याचं वर्किंग करायचं आहे आपल्याला. वर्किंग करायचं तर आपण मेन फंक्शनला आलो. याच्यामध्ये सी आउट एंड एल, याच्यात म्हटलं लार्ज नंबर इक्वल टू कम्पेअर. याच्यामध्ये दोन व्हॅल्यू दिल्या 3,45 एवढं झालं. आता काय आउटपुट येईल बरं, लार्ज नंबर इज इक्वल टू 45 येणार है ना. रन केलं, दोन इंटिजर पॅरामीटर पास केले, त्याच्यातनं जो लार्ज नंबर आहे तो आपल्याला रिटर्न करून मिळाला 45. एवढं झालं. जर आपण समजा वेगळं एक सी आउट स्टेटमेंट घेतलं, एंड एल, याला लार्ज नंबर इक्वल टू कम्पेअर, दोन सारख्या व्हॅल्यू टाकल्या 90,90, तर काय आउटपुट येणार बरं, 90 येणार. 90 आपल्याला आउटपुट दाखवलं जाईल, कारण सारख्या व्हॅल्यू आहे. म्हणजे तिथं ग्रेटरची कंडिशन फॉल्स झाली, म्हणजे तो दुसरा जो बी चा 90 आहे तो आपल्याला आउटपुट म्हणून आला. जर पुन्हा आपण सी आउट एंड एल लार्ज नंबर इक्वल टू कम्पेअर 12.34 आणि 15.12 या व्हॅल्यू टाकल्या, कम्पेअर केलं. आता फ्लोट पॅरामीटर आपण पास केले इंटिजरच्या ऐवजी, तरी आपल्याला त्याच डेफिनेशनने ते वर्क करून मिळेल. वेगळं डेफिनेशन आपल्याला नोट करायची गरज राहणार नाही. बघा, फ्लोट व्हॅल्यूचं पण कंपॅरिझन त्याच फंक्शनद्वारे झालं है ना. जर टेम्पलेट फंक्शन नसता राहिला तर आपल्याला फ्लोट पॅरामीटरचं वेगळं फंक्शन डिफाईन करावं लागलं असतं आणि मग त्याला कॉलिंग करून आपल्याला आपलं काम करून घ्यावं लागलं असतं. पण इथं आपण टेम्पलेट फंक्शन वापरल्यामुळे ह्याच फंक्शनद्वारे, ह्या एकाच फंक्शनद्वारे ते फ्लोट व्हॅल्यूचं पण कंपॅरिझन करणार. जर आपण कॅरेक्टर पास करायचं म्हटलं, बघा सी आउट एंड एल लार्ज नंबर इक्वल टू कम्पेअर, इथं दिलं पी आणि इथं दिलं आर. कोणता मोठा येईल बरं, आर. आर. आर कसा मोठा येईल, काय येईल मोठं, कॅरेक्टरचं कंपॅरिझन कशाच्या आधारावर करेल ते, ASCII कोड. ASCII कोडच्या आधारावर करेल, बरोबर. कारण एबीसीडी मध्ये आरचा जो ASCII कोड आहे तर तो पी च्या ASCII कोड पेक्षा जास्त राहील, म्हणून तो आपल्याला लार्ज नंबर मध्ये आर ची व्हॅल्यू डिस्प्ले करणार. बघा, हा आर लार्ज नंबर है ना. आणि तसंच आपण स्ट्रिंग कंपेअर करायचं ठरवलं, पुन्हा सी आउट एंड एल लार्ज नंबर
इक्वल टू कम्पेअर इन ब्रॅकेट समजा दिला प्रसाद आणि कॉमा केला डबल कोड मध्ये कम्प्युटर. ओके सेव्ह. कोणता मोठा येईल बरं आता दोघांमधून? कम्प्युटर. कम्प्युटर काय येईल? कम्प्युटर. कम्प्युटर मोठा त्याच्यात का जास्त येईल? कॅरेक्टर आहे म्हणून. नाही, कम्प्युटर मध्ये जास्त कॅरेक्टर आहेत म्हणून लेटर नाही. बघीन, हा फर्स्ट लेटर बघीन, तो लेटर बाय लेटर कम्पॅरिझन करेल. हा मग इथं तर पी मोठा आहे ना सी पेक्षा, मग प्रसाद येईल मग. प्रसाद येईल. नेमकं बघा नेमकं बघा संजना काय येईल बरं? कम्प्युटर. का? त्याची लेंथ मोठी आहे. नाही ना, लेंथ नुसार ते घेणार नाही, ते कॅरेक्टरच्या आस्की कोड नुसारच घेईल. रन केलं. कम्प्युटर तो दाखवतोय, पण कम्प्युटरच का दाखवतोय? तो सी आणि पी पेक्षा मग त्या ठिकाणी पी चा आस्की कोड मोठा असला पाहिजे आहे, तर तो दिला पाहिजे ना त्याने. नेमकं बघा इनपुट काय देतोय आपण. सर त्यांच्या ASCII कोडचे ऍडिशन होते का? नाही 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 नाही, हा जो पी दिला आहे तो अप्पर केस मध्ये आहे आणि जो सी दिला आहे तो लोअर केस मध्ये आहे. जर इथला सी लोअर केस आपण केला आणि पुन्हा सेव्ह केलं आणि कम्पेअर केलं, तरी पण सी दाखवतो. कसं घेता येते? शोधणार तुम्ही नंतर. स्ट्रिंग कम्पेअर केले तर त्याने आपल्याला कम्प्युटरच मोठा दाखवला, तर असं का दाखवतोय ते तुम्हाला शोधायचं राहील. कुठून पण शोधा आणि सांगा आउटपुट मला, है ना, उद्या सांगायचं. हो सर. हो सर. हो सर. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या स्टेप मध्ये या बाकीच्या गोष्टी आपल्याला, तुम्ही सोशल मीडिया वापरतात, युट्यूब गुगल यांचा वापर आपल्याला करता येतो बरोबर, पण पर्टिक्युलर टास्क पर्टिक्युलर प्रॉब्लेम हा कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा ते आपल्याला लक्षात येईल. युट्यूब वरून आपण प्रत्येक गोष्ट काढू शकतो, पण त्याची पण टेक्निक असते, कशा पद्धतीने कन्सेप्ट शोधल्या जात असतात, तर त्याची पण प्रॅक्टिस सोबत सोबत झाली पाहिजे, है ना. तर हे टास्क तुम्हाला राहील, किंवा आपण दोन स्ट्रिंग कम्पेअर साठी दिल्या तर त्या ठिकाणी हे दोन स्ट्रिंग हेच वापरा वाटल्यास, आणि त्याच्यातून आउटपुट तो दाखवतोय कम्प्युटर, तर तो कम्प्युटरच का दाखवतो आहे त्याचं उद्या मला सांगा बरं डिस्क्रिप्शन. ठीक आहे. हो सर. ओके, हे झालं तुमचं जनरिक फंक्शन. आता हे जे जनरिक फंक्शन किंवा टेम्पलेट फंक्शन आपण बनवलं, इथं दोघं जे टाईप आहेत तर दोघं एकसारखेच आहेत. दोघं पॅरामीटर आपण पास केले, तर ते दोघं पॅरामीटर एक तर इंटिजर प्रकारचे आहेत, किंवा दोघं फ्लोट प्रकारचे आहेत, किंवा दोघं कॅरेक्टर टाईपचे आहेत. पण आपल्याला एक फ्लोट, एक इंटिजर, एक कॅरेक्टर, एक फ्लोट असं काहीतरी उलट सुलट करायचं आहे. मग त्याला आपण काय करणार, त्याच्यासाठी टेम्पलेट फंक्शन आपण कसा कन्स्ट्रक्ट करणार, तर तो कन्सेप्ट या ठिकाणी आता लक्षात घ्यायचा आहे. तर इथं आपण टेम्पलेट फंक्शन घेतला तर तो दोघं पॅरामीटर्स जे आहेत ते एकाच प्रकारचे आहेत या पद्धतीने. जनरिक फंक्शन विथ सिंगल टाईप. आता जनरिक फंक्शन बघायचं आहे किंवा टेम्पलेट फंक्शन बघायचं आहे, तो दोन जनरिक टाईप नुसार, टू जनरिक टाईप नुसार, है ना.
मग याच प्रोग्रामला आपण मॉडिफाय करणार. याला सेव्ह केलं, टेम्पलेट 2.cpp. ओके. आता दोघं वेगवेगळ्या टाईपचे घ्यायचे आहेत आपल्याला, तर इथं फरक काय करायचं राहील, टेम्पलेट क्लास एक्स कॉमा क्लास वाय, दोन टाईप आपण घेतले, क्लास एक्स कॉमा क्लास वाय. एक्स हा कम्पेअर म्हणून ठेवला, एक्स हा रिटर्न टाईप म्हणून आपण जर घेतला, आणि इन ब्रॅकेट कम्पेअर इन ब्रॅकेट एक्स ए आणि वाय बी असं या ठिकाणी दिले, दोन टाईप दिले, एक्स ए आणि वाय बी. आणि रिटर्न टाईप काय ठेवला आपण, तर रिटर्न टाईप ठेवला एक्स हा. आता एक्स ची पोझिशन कोणती आहे, एक्स प्रकार कोणत्या पोझिशनला आहे, तर तो पॅरामीटरच्या लिस्ट मध्ये पहिल्या पोझिशनला आहे. एक्स हा जर आपण या ठिकाणी रिटर्न टाईप म्हणून ठेवला आहे, या ठिकाणी रिटर्न टाईप म्हणून एक्स ठेवला आहे, तर एक्स ची पोझिशन या ठिकाणी लक्षात घेतली जाईल पॅरामीटर मध्ये कोणती आहे. एक्स पॅरामीटर जो आहे, एक्स टाईपचा पॅरामीटर पहिल्या पोझिशनला आहे, म्हणून तुमचं आउटपुट जर डिफरंट टाईप, तुमचं दिलं जाणारं इनपुट डिफरंट टाईपचं असेल, तर येणारं आउटपुट हे नेहमी पहिल्या टाईपचं येणार. बरोबर. बघा ते कसं येईल, आपण इकडं हे बाकीचे सीआउट काढले, गर्दी काढली, कमी केली, आपण एकच ठेवलं, कम्पेअर 3,45.67 असं आपण या ठिकाणी घेतलं है ना. आता आपल्याला आउटपुट काय एक्सपेक्ट आहे बरं, आउटपुट काय आलं पाहिजे, पहिली व्हॅल्यू 3 आहे, दुसरी व्हॅल्यू 45.67 आहे. आउटपुट काय आलं पाहिजे बरं, 45.60. हा 45.67 आलं पाहिजे आउटपुट. पण आता बघा कम्पेअर केलं, आउटपुट आलं फक्त 45. आउटपुट 45 झालं. का असं का आलं, कारण इथं पहिली जी व्हॅल्यू आपण दिली आहे तर ती इंटिजर टाईपची आहे, आणि इथं पहिला पॅरामीटर हा एक्स टाईपचा आहे. इथं पहिला पॅरामीटर एक्स टाईपचा आहे, दुसरा पॅरामीटर वाय टाईपचा आहे, आणि रिटर्न टाईप जो आहे तर तो आपण एक्स टाईपचा घेतला आहे. रिटर्न टाईप हा इथं मॅटर करतोय की इथं एक्स रिटर्न टाईप ठेवला आहे, तर या पॅरामीटरच्या लिस्ट मध्ये एक्सचं पोझिशन नंबर काय, तर एक्सचं पोझिशन नंबर फर्स्ट आहे, एक आहे. मग पहिला टाईपचा पॅरामीटर कोणता आहे, तर इंटिजर टाईपचा आहे, म्हणून आपल्याला आउटपुट जे दाखवलं तर ते 45 दाखवलं. जर पूर्ण आउटपुट पाहिजे असेल तर 45.67 असं आउटपुट पाहिजे असेल, तर या प्रोग्राम मध्ये काय बदल करावा लागेल बरं आपल्याला, रिटर्न टाइप वाय घ्यावा लागेल. रिटर्न टाईप वाय घ्यावा लागेल. बरोबर. या ठिकाणी एक्स च्या ऐवजी रिटर्न टाईप जो आहे तो वाय घेतला आणि रन केलं. सेव्ह, कंपाईल आणि रन. हे बघा आलं उत्तर आता बरोबर आपलं. हा फरक व्यवस्थित लक्षात घ्यायचा की जर दोन जनरिक टाईप आपण वापरले आहेत तर रिटर्न केली जाणारी व्हॅल्यू कोणत्या प्रकारची आहे त्यानुसारच आउटपुट आपल्याला दाखवलं जाणार आहे, है ना. जर आपण इथं समजा पुन्हा एक्स केलं तर परत आपल्याला 45 आउटपुट मिळणार. ते पॉइंट नंतरचे डिजिट इग्नोर करून टाकेल डायरेक्ट, है ना. जर आता आपण समजा एक कॅरेक्टर दिला आणि एक तर इंटिजर दिला, मग काय होईल, सी आउट एंड एल लार्ज नंबर इक्वल टू कम्पेअर आणि ए दिला, समजा सिंगल कोड मध्ये ए दिला आणि इकडे 90 दिला, कॉमा करून सेव्ह. आता काय आउटपुट येणार, नाईन्टी 90 येईल का बरं, झेड येईल. झेड येईल, कारण त्या ठिकाणी 90चा आस्की जो आहे कॅरेक्टर तर तो आहे कॅपिटल झेड, म्हणून आउटपुट जो आहे तो आपल्याला कॅपिटल झेड दाखवणार. बरोबर.
यानुसार कंपॅरिझन्स आपल्याला जमल्या पाहिजे. हे आहे तुमचं टेम्पलेट फंक्शन विथ 2 जनरिक टाईप. 2 जनरिक टाईप वापरून आपण टेम्पलेट फंक्शनचा वापर करून घेतला. ठीक आहे. काही डाऊट बरं हो याचा? सर. नाही सर. Yes, sir. त्याच्यानंतर इथं ओव्हरलोडिंग फंक्शन टेम्पलेट. फंक्शन टेम्पलेटचं ओव्हरलोडिंग आपल्याला करता येऊ शकतं. त्या ठिकाणी फंक्शन ओव्हरलोडिंगला पर्याय म्हणून आपण टेम्पलेट वापरत असतो. फंक्शन ओव्हरलोडिंगने कोडिंग वाढतं. ते काम कमी करायचं असेल, टास्क एकच आहे पण डेटा डिफरंट आहे, तर त्यावेळेस आपण टेम्पलेट फंक्शनचा वापर करून घेणार. आता हे फंक्शनच्या बाबतीत झालं. तसं आपण टेम्पलेट टाईपची क्लास पण घेऊ शकतो, जनरिक टाईपची क्लास पण घेऊ शकतो. आपण मागं ॲरेचा कन्सेप्ट वापरला होता. ॲरे काय असतो? ॲरे कोणाला म्हणतात बरं? सी लँग्वेज मध्ये आपण शिकलो ॲरे काय. ॲरे म्हणजे काय? बापरे, ॲरे. संजना, ॲरे म्हणजे काय? सी लँग्वेज मध्ये शिकलो होतो आपण. सर एकाच डेटा मल्टिपल व्हॅल्यूज ऍक्सेस करायला यूज करतात. हा, एकाच डेटा टाइपचे मल्टिपल व्हॅल्यूज ऍक्सेस करायला हेल्प करते अरे. ॲरे म्हणजे ग्रुप ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाईप. एकच डेटा टाईपचा वापर करून व्हेरिएबल्सचा ग्रुप आपण तयार केलं तर त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं ॲरे. प्रोग्रामची साईज कमीत कमी असली पाहिजे आणि लिमिटेड वेळामध्ये प्रोग्राम आपल्याला परफॉर्म करता आला पाहिजे, त्यासाठी आपण ॲरेचा वापर करतो. हा जो ॲरे आहे, तर ॲरे मध्ये सिंगल डायमेन्शन ॲरे, 2 डायमेन्शन ॲरे, 3 डायमेन्शन ॲरे असे त्याचे जेवढे कॉलमची क्वांटिटी असेल त्यानुसार त्याला आपण डायमेन्शन गेट करून मॅनेज करत असतो. तर ॲरे जो आहे तो एकाच डेटा टाईप वापरून तयार केलेल्या व्हेरिएबलचा ग्रुप राहील, त्याला आपण ॲरे म्हणतो. तर इथं आता आपल्याला जनरिक क्लास बघायचे आहे. या जनरिक क्लासमध्ये एकच लिस्ट बनवणार, एक लिस्ट बनवणार आणि आपल्याला पाहिजे त्या टाईपची व्हॅल्यू त्याच्यामध्ये मॅनेज करता आली पाहिजे. ॲरे मध्ये तसं शक्य होत नाही. ॲरे मध्ये ज्या टाईपने तुम्ही ॲरे बनवला असेल, ज्या टाईपचा ॲरे बनवला असेल, जेवढ्या साईजचा ॲरे बनवला असेल तेवढ्याच व्हॅल्यू, त्याच प्रकारचा व्हॅल्यू त्याच्यात मॅनेज करता येतात. तुम्ही जर समजा फ्लोट टाईपचा ॲरे बनवला आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टर टाईपची व्हॅल्यू भरायला गेलात तर होईल का बरं? नाही. नाही होणार. आणि जर कॅरेक्टर टाईप मध्ये तुम्ही फ्लोट व्हॅल्यू भरायला गेलात तर होईल का बरं? नाही. नाही होत. मग त्या नाही. ठिकाणी आपण जर समजा एक लिस्ट अशी बनवून ठेवली जी कोणत्याही टाईपचा डेटा मॅनेज करू शकेल, तर त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी जनरिक क्लास किंवा टेम्पलेट क्लास आपण यूज करत असतो. तर हा टेम्पलेट क्लास बनवण्यासाठी थोडा प्रोग्राम जो आहे थोडा मोठा होईल, थोडा क्रिटिकल पण वाटेल तो, पण आपण एक बघू त्याला. हा जो जनरिकचा कन्सेप्ट आहे तो फक्त इथं C++ पुरताच लिमिटेड आहे. जावा वगैरेच्या पुढच्या ज्या लँग्वेजेस आहेत तिथून हे एवढं क्रिटिकल प्रोग्रामिंग काढून टाकलं गेलं है ना. पण इथं एक प्रोग्राम आपण जस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या लिस्टला हँडल करण्यासाठी एक टेम्पलेट क्लास वापरून इथं प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर जसं फंक्शन आपण टेम्पलेट म्हणून घेतलं त्या पद्धतीने क्लास आपण टेम्पलेट म्हणून घेणार. आपण आधी आपलं मेन फंक्शन घेतलं रेग्युलरचं, void main ब्रॅकेट ओपन क्लोज CLR SCR गेट CH आणि सेव्ह. वरती आपण फाइल्स इन्क्लूड करणार, हॅश इन्क्लूड iostream.h, हॅश इन्क्लूड conio.h. याच्यामध्ये क्लास स्टॅक नावाची एक क्लास आपण बनवणार. आता ही जी क्लास नावाची स्टॅक आहे
याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही टाईपचा डेटा मॅनेज करता आला पाहिजे, त्यासाठी याला टेम्पलेट कीवर्डच्या आधारावरती बनवा. टेम्पलेट क्लास टी आणि क्लास टॅग या पद्धतीने त्याला आपण कन्स्ट्रक्ट केलं. नॉर्मली फक्त क्लास कीवर्डचा वापर करून आपण क्लास बनवतो. इथं टेम्पलेट कीवर्डचा वापर केला क्लास कीवर्डचा आधी, आणि त्याचा टाईप पण त्या ठिकाणी टी म्हणून ठेवला. आता एक लिस्ट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी टी टाईप ठेवला आणि पॉइंटर ARR असं नाव त्याला दिलं. टी टाईपचा एक पॉइंटर बनवला. इंटिजर CTR एक काउंटर व्हेरिएबल घेणार. CTR काउंटर या अर्थाने त्याला CTR नाव दिलं. मॅक्झिमम लेंथ किती असली पाहिजे त्या साईडचा एक इंटिजर व्हेरिएबल घेतला मॅक्स नावाचा. असे 3 पॅरामीटर 3 व्हेरिएबल त्या क्लासमध्ये आपण तयार केले. आता पब्लिक सेक्शन, हे पब्लिक सेक्शन हे वरती आपण बनवले पब्लिकचा वर, म्हणजे इथं बाय डिफॉल्ट कोणता सेक्शन असतो क्लासचा? प्रायव्हेट प्रायव्हेट असतो प्रायव्हेट है ना. वरचे 3 व्हेरिएबल आपण प्रायव्हेट मध्ये टाकले आणि पब्लिक सेक्शनला एक कन्स्ट्रक्टर फंक्शन घेतलं स्टॅक ब्रॅकेट ओपन क्लोज. याला पॅरामीटर आपण पास करणार आहोत इंटिजर A. क्लासमध्ये क्लासचा नावाचा फंक्शन एखादा बनवला तर त्याला म्हणायचंय कन्स्ट्रक्टर, आणि हा कन्स्ट्रक्टर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे कारण त्याला पॅरामीटर आपण पास करत आहोत. इथं ARR इक्वल टू न्यू टी ऑफ 0. बाय डिफॉल्ट त्याची साईज 0 एलिमेंट ठेवली. बरोबर. ARR पॉइंटर जो आपण बनवला आहे वरती बघा इथं टी ऑफ पॉइंटर ARR बनवला आहे, तो डिफॉल्ट साईज राहील त्याची 0. नंतर जो काउंटर आहे CTR स्टॅक मध्येच घेणार, त्या फंक्शन मध्येच घेणार आपण त्याला. CTR इक्वल टू 0, काउंटर पण 0 ठेवला. आणि जो मॅक्झिमम आहे तर तो आलेला पॅरामीटर असाइन केला, मॅक्स इक्वल टू A असा असाइन केला. एवढं झालं. म्हणजे इथं जो पॅरामीटर पास होऊन आला आहे ती मॅक्झिमम साईज म्हणून या ठिकाणी आपण नोट केली. बरोबर. नंतर हे कन्स्ट्रक्टर फंक्शन कंप्लीट झालं की वॉइड रिटर्न टाईपचं पुश नावाचं एक फंक्शन घेतलं, म्हणजे त्या लिस्ट मध्ये डेटा भरण्यासाठी पुश नावाचं एक फंक्शन घेणार. त्याला टी टाईपची व्हॅल्यू पास केली आणि एक टी रिटर्न टाईप असलेला पॉप नावाचा फंक्शन घेतला, त्याला वाईड आर्ग्युमेंट पास करणार. इथपर्यंत झालं. बरोबर. हे क्लास आपण कन्स्ट्रक्ट केलं. आता इथं 2 फंक्शन्स आहेत पुश आणि पॉप. पुश फंक्शनने काय केलं पाहिजे तर त्या लिस्ट मध्ये आपण तयार केलेल्या लिस्ट मध्ये डेटा भरला पाहिजे. म्हणून हे पुश आणि पॉप हे जे फंक्शन्स आहेत ते आपण कन्स्ट्रक्ट करणार. टेम्पलेट कीवर्डचा वापर केला आणि क्लास टी void stack t रिटर्न टाइप म्हणून आणि पुश हे फंक्शन घेतलं, ए पॅरामीटर पास केला. कंप्लीट. एवढं टेम्पलेट क्लास टी वाईड रिटर्न टाइप असलेला पुश नावाचा फंक्शन घेतला स्टॅक या क्लासचा. हे इथं वरती जे दिलेलं आहे स्टॅक, तर ते क्लास नेम या ठिकाणी आपण दिलं आणि त्याचा टाइप काय राहील तर टी टाइप राहील, टेम्पररी टाइप. तो इथं आपण मेन्शन केला आहे तो. बरोबर. नंतर याच्यात हे फिक्स कोडिंग असणार. याच्यामध्ये इफ कंडिशन चेक केली CTR इक्वल इक्वल मॅक्स असेल, म्हणजे जो काउंटर आहे तर जो मॅक्स एवढा असेल, काउंटर हा मॅक्स एवढा असेल तर सी आउट स्टॅक इज फुल असा मेसेज आला पाहिजे है ना. आणि जर असं नसेल तर एल्स ARR ऑफ CTR म्हणजे काउंटर इक्वल टू A.
जो काही पॅरामीटर पास होऊन आला आहे तर तो या ARR मध्ये म्हणजे त्या लिस्ट मध्ये भरला पाहिजे आणि CTR ची व्हॅल्यू जो काउंटर आहे त्याची व्हॅल्यू प्लस होत गेली पाहिजे. सेव्ह कंपाईल केलं, एंटर. डिक्लेरेशन स्टेटमेंट इथं आपलं दोन टेम्पलेट क्लास की वाइल्ड झालं. यात दुसरं पॉप फंक्शनचं डेफिनेशन घेणार. टेम्पलेट क्लास T then T of stack T scope resolution pop void bracket open close हे डेफिनेशन म्हटलं. याच्यामध्ये कंडिशन राहील इफ CTR इक्वल इक्वल एम्प्टी असेल, 0 असेल, काउंटरची व्हॅल्यू जर 0 बसली तर स्टॅक इज एम्प्टी मेसेज दाखवला पाहिजे. सी आउट एंड एल या पद्धतीने. आणि जर असं नसेल तर एल्स CTR मायनस केला पाहिजे. CTR इक्वल टू CTR मायनस 1. CTR इक्वल टू CTR मायनस 1 हे दिलं आणि रिटर्न ARR ऑफ CTR एवढं. सेव्ह केलं. देन कॉलिंग करायचं राहील. डिक्लेरेशन मिसिंग टेम्पलेट कीवर्ड वापरला. क्लास पॉइंटर ARR CTR मॅक्स बनवला. पब्लिक सेक्शनला एक कन्स्ट्रक्टर फंक्शन बनवलं. ARR इक्वल टू न्यू CTR मॅक्स फंक्शन असे दोन फंक्शन्स घेतले. टेम्पलेट कीवर्ड वापरलं. then class T void return typeचा stack push function T चा पॅरामीटर राहिला. अशा पद्धतीने आपण एवढं क्लासचं डेफिनेशन आणि त्याचे फंक्शन्स डिफाइन केले. आता याला कॉल करायचं असेल तर स्क्रीन क्लिअर केल्यानंतर मेन फंक्शनला येणार स्टॅक. याचा वापर करून डेटा टाइप मेन्शन केला. स्टॅक इंटिजर S1 ऑब्जेक्ट 3 साईजचा घेतला. म्हणजे काय झालं तर S1 नावाची एक लिस्ट इथे कन्स्ट्रक्ट झाली आणि त्याची साईज ठेवली 3 एलिमेंट. बरोबर. त्याच्यामध्ये कोणते पॅरामीटर आपण पास करणार आहोत तर इंटिजर टाइपचे पॅरामीटर पास करणार आहोत. ते या ठिकाणी मेन्शन केलं आहे. आता ऑब्जेक्ट बनवताना इकडे आपण
इंटिजर टाईप दिला आणि एस ऑफ 3 दिलं, तर इथं हे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल केलं जाणार, जे क्लासमध्ये आपण इथं बनवून ठेवलं आहे. 3 ही साईज इथं असाइन होईल मॅक्स व्हेरिएबलला, म्हणजे मॅक्झिमम 3 एलिमेंट्स याच्यामध्ये भरणार आहोत आपण. आता हे कसे भरणार, तर इथं आलो मेन फंक्शनला आणि पुश नावाचं फंक्शन घेतलं आहे, s1 डॉट पुश इन ब्रॅकेट 555 s1 डॉट पुश 777 s1 डॉट पुश 999 त्याला सेव्ह. असा डेटा त्या लिस्ट मध्ये आपण भरला, तो इंटिजर टाईपचा डेटा भरला. जर त्या डेटाला प्रिंट करायचं असेल, सेव्ह केलं. स्टॅक हा एक कन्सेप्ट असतो, डेटा स्ट्रक्चर मध्ये तुम्ही शिकले असणार बाकीचे लोक, बरोबर. स्टॅक हा एक कन्सेप्ट राहील. स्टॅक काय करेल, तर एक लिस्ट मॅनेज करेल. त्याच्यामध्ये पुश आणि पॉप असे 2 ऑपरेशन्स असतात. स्टॅक ही एक प्रकारची सिंगल साइडेड एंट्री असते, सिंगल साइडेड लिस्ट असते, बरोबर. जिथून डेटा भरला जातो त्याच ठिकाणाहून डेटा बाहेर पण काढला जात असतो. पुशचा वापर करून डेटा मध्ये भरणार आणि पॉपचा वापर करून डेटा बाहेर काढणार, त्याच मार्गाने हँडल. याच्यात s1 डॉट पॉप हे फंक्शन घेतलं, सेव्ह, कंपाईल. काय आउटपुट येईल बरं आपल्याला, तुझा डेटा स्ट्रक्चर मध्ये स्टॅक, ट्री, क्यू हे तुम्ही शिकले असणार. तर स्टॅक मध्ये पुश आणि पॉप ऑपरेशन असतात ना. लिस्ट मध्ये आपण डेटा भरत आहोत, तर ते पुश फंक्शनचा वापर करून डेटा भरत आहोत. इथं 555 भरला, नंतर 777 भरला, नंतर 999 भरला आणि पॉप फंक्शनचा वापर करून त्याला बाहेर काढला. तर काय व्हॅल्यू येईल बरं तिघांपैकी, 555 येणार, 777 येणार का 999 येणार? ट्रिपल 5. या ठिकाणी स्टॅक ही सिंगल साइडेड लिस्ट असते, जिथून डेटा भरला जातो त्याच ठिकाणाहून तो डेटा बाहेर येतो. याच्यामध्ये एकावर एक डेटा जर टाकला जात असेल, तर सगळ्यात पहिला जो डेटा आपण भरला आहे तो सगळ्यात शेवटी बाहेर येणार. इथं आउटपुट जे आहे ते आपण कंपाईल करून रन केल्यानंतर जो लास्टचा एलिमेंट आपण भरला तो आधी आपल्याला दाखवेल. कारण स्टॅक ही सिंगल साइडेड एंट्री असते, लिस्ट असते. ते अशा पद्धतीने, जसं समजा एक आपण डबा घेतला, स्टीलचा डबा आहे समजा हा असा. या डब्यामध्ये आपण काहीतरी डेटा भरतोय, तर या डब्यामध्ये जो डेटा भरतो, समजा या डब्यामध्ये आपण पापड भरायचं ठरवलं, तर इथं 1 नंबरला इथून आपण पापड टाकला, तो पापड या ठिकाणी भरला जाईल, असा आला हा 1 नंबरचा पापड. त्यानंतर अजून एक डेटा भरला, दुसरा पापड टाकला, तो इथं आला, 2 नंबरचा हा पापड. हा डब्यामध्ये तिसरा पापड टाकला, तो 3 नंबरला भरला गेला, बरोबर. तर इथून हा डेटा जो भरला जातोय, तर या स्टॅक मध्ये डेटा भरण्याचा कन्सेप्ट म्हणजेच पुश ऑपरेशन. आणि आता या डब्यातनं पापड आपल्याला काढायचा आहे एक एक करून, तर आधी कोणता पापड बाहेर येईल बरं, थर्ड वाला येईल. आणि 1 नंबरचा काढायचं असेल तर आहे का शक्य याच्यात? शक्यच नाही होणार ते, कारण ही सिंगल साइडेड एंट्री लिस्ट आहे. याच्यामध्ये जिथून डेटा भरला जातोय तिथूनच बाहेर येणार. जर तो 1 नंबरचा डेटा खाली दाबला गेलाय तर तो डायरेक्टली बाहेर येणारच नाही. जो लास्टला भरला गेला, लास्ट इन फर्स्ट आउट, स्टॅकचा हा कन्सेप्ट असतो, लास्ट इन फर्स्ट आउट किंवा फर्स्ट इन लास्ट आउट, बरोबर, असं याला म्हटलं जात असतं. तर म्हणून आपण आपल्या प्रोग्राम मध्ये जर आधी 555 भरला, मग 777 भरला, मग 999 भरला, तर जो 555 आधी आपण टाकला तो 555 सगळ्यात शेवटी जाईल
मग 777 जाईल, मग 999 जाईल. बरोबर, पुश करताना. आणि पॉप करताना त्याच्या रिव्हर्स डायरेक्शन मध्ये ते बाहेर येतील. म्हणजे आधी 999 येणार, म्हणून आपल्याला आउटपुट जे दाखवलं तर ते 999 हे आधी आउटपुट म्हणून दाखवलं. बरोबर. आता पुन्हा आपण जर पॉप फंक्शन कॉल केलं, सी आउट एंड एल S1 डॉट पॉप, तर आता काय आउटपुट येणार बरं आपल्याला? 777. 777 येणार. या पद्धतीने. आणि पुन्हा जर आपण पॉप फंक्शन कॉल केलं, सी आउट एंड एल S1 डॉट पॉप 555. 555. हे अशा पद्धतीने है ना. हे झालं तुमचं इंटिजर टाईपची लिस्ट मॅनेज केली त्या स्टॅकद्वारे. जर आपल्याला वाटलं फ्लोट किंवा कॅरेक्टर टाईपचा डेटा मॅनेज करायचा आहे, कॅरेक्टर टाईपचा डेटा मॅनेज करू. स्टॅक इन ब्रॅकेट अँगल ब्रॅकेट कॅरेक्टर S2 ऑब्जेक्ट बनवला, त्याची साईज ठेवली 2, म्हणजे 2 कॅरेक्टर आता भरले गेले पाहिजे. आता याच्यामध्ये S2 डॉट पुश इन ब्रॅकेट सिंगल कोड मध्ये A भरला, परत S2 डॉट पुश सिंगल कोड मध्ये आपण B भरला, एवढं झालं. आणि S2 डॉट पॉप आणि S2 डॉट पॉप, तर याचा काय आउटपुट येणार बरं आता या दोघं स्टेटमेंटने? पहिले B नंतर A येईल. पहिले B येईल मग A येईल. बरोबर. त्याला प्रिंट करायचं राहिलं, सी आउट एंड एल सी आउट एंड एल है ना. आता जर समजा 2च साईज ठेवली आहे आणि S3 डॉट पुश इन ब्रॅकेट C हा डेटा भरायचा प्रयत्न केला, तर काय होईल आता? तर B आणि H येईल. बघा, रन केलं, स्टॅक इज फुल, स्टॅक इज फुल असा मेसेज त्या पॅकेज, कारण 2 डेटा भरलाय ऑलरेडी, 2 डेटा आपण आधी भरून टाकलाय आणि त्याचा परत आपण पुश करायला गेलो तर हा इथं स्टॅक इज फुल असा मेसेज आपल्याला दाखवतो. हा कन्स्ट्रक्टर फंक्शन या ठिकाणी एक्झिक्यूट पुश फंक्शन मध्ये ही जी कंडिशन आहे CTR इक्वल इक्वल मॅक्स ही इथं सॅटिस्फाय झाली आणि स्टॅक इज फुल असा मेसेज दाखवला है ना. जर आपल्याला फ्लोट टाईपचे पॅरामीटर्स भरायचे आहेत समजा, तर त्याच लिस्ट मध्ये फ्लोट आपण मॅनेज करू शकतो. परत स्टॅक अँगल ब्रॅकेट फ्लोट H3 अप टू 2 व्हॅल्यू समजा घ्यायचं ठरवल्यात, परत S3 डॉट पुश इन ब्रॅकेट 55.6 S3 डॉट पुश 90.2 एवढं टाकतो. आणि पुन्हा सी आउट एंड एल S3 डॉट पॉप सी आउट एंड एल S3 डॉट पॉप रन. बरोबर. या पद्धतीने डिफरंट टाईपचा डेटाला आपण मॅनेज करू शकतोय. याला म्हटलं जात असतं टेम्पलेट क्लासेस किंवा जनरिक क्लासेस. हे युनिक पॉइंट असतात, क्वचित वापरले जात असतात. याचा पुढच्या लँग्वेजेस मधून म्हणून हे काढून टाकले गेले. एवढ्या C++च्या लेवल पर्यंत वापरले जातात, जावा मधून हा कन्सेप्ट डायरेक्ट अवॉइड केला. क्लिअर एवढं? काही डाऊट येतात बरं? नाही सर. नाही सर. ओके. तर
इथपर्यंत आपण थांबू. हा थेरॉटिकल पॉइंट आहे, हा आपण उद्या समजू आणि पुढच्या चॅप्टर कडे पण उद्याच आपण सुरुवात करणार है ना. ठीक आहे, मग थांबायचं इथं. हो सर. ते सायलीला सांगून द्या तेवढं पॉइंट. हो सर.